अपप्रवृत्तीला जर आळा घालायचा असेल तर याच्याविरुद्ध आवाज उठवणं ही या काळाची गरज असं वाटते. पुजाऱ्यांना त्या ठिकाणी हटवण्यासाठीच आम्ही आता ही मोहीम राबवलेली आहे. किरकोळ वादावादीचं स्वरूप गंभीर मारहाणीत झालं आणि पुजाऱ्यांनी ज्याप्रमाणे आमच्या गावातल्या मुलांना अमानुषपणे मारहाण केली. ज्योतिबा येथील पुजारी आणि करवी तालुक्यातील परिधे गावचे ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या वादावादीला आज 4-5 दिवस झालेत. परंतु हा वाद का झाला याबाबत पुजाऱ्यांकडून आणि ग्रामस्थांकडून प्रतिदावे केले जातात. दोन्हीही बाजू आपणच बरोबर असल्याचं सांगत असले तर देखील चूक कोणाची आहे हे अजून देखील समजलेलं नाही. प्रशासनानं देखील याबाबतची तपासणी सुरू केल्याचं दिसून येते. पण हे सगळं झालं असलं तरी 4-5 दिवसानंतर पुन्हा एकदा परिधे गावचे ग्रामस्थांनी एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आपल्या गावावर केलेला आरोप आणि पुजाऱ्यांनी जे खोटेनाटे आरोप केले आहेत त्याचा कुठंतरी ते चुकीचे आहेत हे दाखवण्यासाठी या परिधे गावचे ग्रामस्थ एकवटलेले आहेत. त्यांच्याबरोबरच या परिधे गावाला म्हणजे जवळपास या राधानगरी करवी तालुक्यातील 50हून अधिक ग्रामपंचायतींनी गावांनी सपोर्ट दिल्याचं सुद्धा दिसून आलं आहे. यांच्या वतीनं येत्या सोमवारी 30 तारखेला एका मोठ्या मोर्चाचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरचं आयोजन केलं आहे. त्या संदर्भात या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि त्यासोबत आपल्यासोबत जे आता या ठिकाणी पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलतो आहे. आपल्यासोबत आता या परिधेगावचे विद्यमान सरपंच विजय पाटील आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत मोर्चाचं आयोजन करण्यामागची भूमिका काय? हे गेल्या रविवारी 22 मार्च रोजी ज्योतिबाच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी वाडी रत्नागिरी ज्योतिबा येथे आमच्या गावातील ग्रामस्थ सासनकाठी पूजनासाठी गेलो होतो. त्यावेळी किरकोळ वादावादीचं स्वरूप गंभीर मारहाणीत झालं आणि पुजाऱ्यांनी ज्याप्रमाणे आमच्या गावातल्या मुलांना अमानुषपणे मारहाण केली त्या मारहाणीच्या निषेधार्थ हे झालं असताना देखील त्यानंतरच त्या पुजाऱ्यांनीच आमच्या गावातील युवकांच्यावर किंवा समस्त गावकऱ्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे काही आरोप केलेले आहेत. त्यामध्ये मद्यप्राशन करून धिंगाणा घालणं, महिलांची छेडछाड काढणं आणि पुजाऱ्यांची छेडछाड काढणं अशा स्वरूपाचे गंभीर असे आरोप केले आहेत. ते आरोप याआधीसुद्धा आम्ही फेटाळलेले आहेत आणि या तुमच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही या आरोपांचं खंडन करत आहोत. पण यातून आमच्या गावकऱ्यांचा सर्व एकमतानं असा एक निर्धार झालेला आहे की ह्या अपप्रवृत्तीला जर आळा घालायचा असेल तर याच्याविरुद्ध आवाज उठवणं ही या काळाची गरज असं वाटते. आणि त्याच निमित्तानं येत्या सोमवारी माननीय जिल्हाधिकारी सो यांच्याकडे 30 तारखेला आम्ही निवेदनाद्वारे आमच्या ग्रामस्थ तसेच आमच्या भागातील सर्व ग्रामपंचायती यांच्या वतीनं आम्ही एक निवेदन देत आहोत. ते असं असेल की ह्या झालेल्या घटनेची निपक्षपाती चौकशी व्हावी, तसेच जे कोणी त्यात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि याच पद्धतीनं ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबाच्या देवाला जो काही या पुजाऱ्यांचा मुजोर पुजाऱ्यांचा जो विळखा पडला आहे त्यातून या देवाची सुटका व्हावी. आम्ही म्हणतो आहे आमच्या गावाच्या बाबतीत हे घडलं आहे इतकंच नाही आहे, पण या जिल्ह्यातील या राज्यातील बरेचसे भाविक या अत्याचाराचे बळी ठरलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून सुद्धा सर्वांना जिल्ह्यातील किंवा या राज्यातील भाविकांना अशी विनंती करतो, येत्या 30 तारखेला सोमवारी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला जातो आहे. तुम्ही या सर्वांनी या चळवळीत सामील व्हावं आणि तिथल्या त्या देवाच्या मुजोर प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. पुजाऱ्यांच्या विरोधात असंतोषाचं वातावरण आहे. साधारण तुम्हाला असं सपोर्ट मिळतो ग्रामपंचायतींचा, गावांचा, त्या बाबतीत काय बोलू शकाल? 100% ज्या दिवशी आमच्या बाबतीत ही घटना घडली त्या दिवशी आमच्या यात्रेचा पहिला दिवस होता आणि 2 दिवस मला वाटते दुसऱ्याच दिवशी त्यांच्या ग्रामपंचायत किंवा त्यांच्या पुजाऱ्यांच्याकडून पत्रकबाजी करण्यात आली की काल जे काही मारहाण झाली म्हणजे त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी जी काही वक्तव्य केली त्यामध्ये आमच्या गावकऱ्यांनी दारू पिली किंवा आम्ही मगाशी म्हटलं तसे खोटेनाटे आरोप केले. त्यानंतर गावकरी म्हणून आम्ही ज्यावेळा एक व्हायचा निर्धार झाला, पहिली बैठक घेतली, आम्ही निषेध फेरी घेतली बघा दुसऱ्या दिवशी. त्याच दिवशी राज्यभरात ज्या लोकांना आमची बाजू पहिल्यांदा ज्यांना कळली त्यानंतर मात्र गावातील आमच्या प्रतिक्रियेनंतर मग कोल्हापूर जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल किंवा महाराष्ट्र राज्याबाहेर असणाऱ्या भाविकांच्यासुद्धा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या प्रतिक्रिया आल्या की त्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्हीच ह्या व्यवस्थेचे बळी नाही आहेत, तर प्रत्येक भाविक ह्या व्यवस्थेचा बळी ठरला आहे आणि म्हणून आम्हाला ह्या व्यवस्थेला कोणीतरी आवाज उठवावा लागतो आहे. ह्या निर्णयापर्यंत आम्ही आलो आणि आम्ही गावकऱ्यांनी निर्धार केला की या व्यवस्थेचा
ठासून विरोध करायचा आणि ह्या व्यवस्थेची सुधारणा करायसाठी आम्ही दाद मागायची असा आमचा निर्धार झालेला. आता आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, एकंदरीत मोर्चाचं नियोजन कसं आहे किंवा स्वरूप कसं असेल? मोर्चाचं नियोजन असं असेल, आम्ही आमच्या गावातील आबालवृद्धांना सर्वांनाच घेऊन यामध्ये गावातील घर बंद करून हे गाव पाळत पाहून आम्ही आमच्या गावच्या वतीनं आम्ही बाहेर पडतो आहे. परत आम्ही बाहेर पडत असताना गेल्या 4-5 दिवसामध्ये मला वाटतं आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच नाही तर इतर जिल्ह्यातून आणि परराज्यातूनसुद्धा याच्या प्रतिक्रिया उलट्या राहिल्यात आणि त्यांना आम्ही सर्वांनाच आवाहन केलेलं आहे की आम्ही कोल्हापूरमध्ये जे ह्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून सध्या जे काम पाहतात जिल्हाधिकारी, त्यांच्याकडे आम्ही आमच्या ह्या झालेल्या मारहाणीच्या संदर्भात दाद मागण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निघालो आहे. कारण काय चुकीच्या पद्धतीचे एकतर आम्हालाच मारहाण करायची आणि परत आमच्यावरच आरोप करायचे, म्हणजे चोराच्या उलट्या बोंब्या अशा प्रकार जो त्या ठिकाणी चालला आहे, त्यात मुजोर पुजाऱ्यांना त्या ठिकाणी हटवण्यासाठीच आम्ही आता ही मोहीम राबवलेली आहे. कारण का एका बाजूला हे पुजारी आम्ही जर भाविक भक्तच त्या ठिकाणी नाही गेलो तर भविष्यामध्ये ह्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये जे ज्योतिबा मंदिर आहे हे बदनाम होणार आहे आणि हे वाचवायचं झालं तर पहिल्यांदा या पुजाऱ्यांना त्या ठिकाणी हाकलावं लागेल आणि यासाठी हा मोर्चा आम्ही आयोजित केला आहे. आम्ही आमच्या गावातील लहान थोरांना सर्वांना घेऊन कोल्हापूरमध्ये दसरा चौकामध्ये 30/3/2026 रोजी शाहू महाराज दसरा चौक शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, कारण काय ज्या शाहू महाराजांनी हा कोल्हापूरचा इतिहास लिहिला आणि हा कोल्हापूरचं नाव ज्या शाहू महाराजांच्यामुळे घेतलं जातं त्या पुरोगामी विचारच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असल्या लोकांना थारा नाही आणि ह्या अपप्रवृत्तीच्या लोकांचं इथून नायनाट करायसाठीच शाहू महाराजांना अभिवादन करून आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या जवळ जाणार आहे. अच्छा, धन्यवाद सर. एकंदरीत या ठिकाणी जे उपस्थित आहेत सरपंच आहेत, त्यासोबत यातले ग्रामस्थ आहेत, यांच्याशी आपण बोललो आहे. एकंदरीत हा जो मोर्चा आहे तो गावाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. गावच्या लोकांवर केलेले जे बेछूट आरोप आहेत, चुकीचे आरोप आहेत, त्यांना कुठेतरी प्रत्युत्तर मिळालं पाहिजे आणि असे मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना चांगला धडा शिकवायलाच हवा. यासाठी प्रशासनानं देखील यांच्यासोबत कारवाई करायला हवी किंवा हा विषय तडीच न्यायला हवा आहे. एकंदरीत एवढीच मागणी या ग्रामस्थांची आहे. येणाऱ्या सोमवारी मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन देखील यांनी केलं. या संपूर्ण अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. पाहत राहा के न्यूज. धन्यवाद. या पत्रकार परिषदेला सरपंच विजय पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष मधुकर पाटील, जनार्दन पाटील, सुनील कारंडे, शिवाजी मेढे, गणपती पाटील, SD पाटील, MS कांबळे, गोटोडेचे सरपंच धीरज डोंगळे, बेलेगावचे सरपंच सचिन लांबोरे, भोगावती साखर कारखान्याचे संचालक सरदार पाटील, चेतन पाटील, तानाजी जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.